मी स्पष्ट आणि मी एक दोन व्हिडिओ ब्लॉग्स पण केले की एनडीए हॅज क्लिअर एज, म्हणजे एनडीए पुढे जाणार आहे आणि बर महिला वोट हा एक मोठा कारण आहे. माझा नंबर होता 150+ 160+, पण 200 पर्यंत होणार हे अशी कल्पना नव्हती. म्हणजे बरोबर. नितीश कुमार जिथे जातात त्या पक्षाला खूप मोठा ऍडव्हान्टेज मिळतो. बीजेपी ही इतकी पण इमॅच्युअर पार्टी नाहीये की जी एखाद्या सेल्फ मेड लिडरशिपचा अपमान करेल आणि त्याला बाजूला सारेल. बरोबर. बीजेपी इज अ पार्टी ऑफ पॉवर, सत्तेची पार्टी आहे. सत्तासाठी काही करू शकतात. ओव्हर कॉन्फिडन्स, कॉम्प्लेसन्सी. काँग्रेस एक पेशंट आहे एवढ्या वर्षापासून आयसीयू मध्ये, त्यांची इलेक्शन मशीन. आणि आय एम बरोबर. ग्रेटफुल टू प्राईम मिनिस्टर फॉर कॉलिंग. चांगलं वाटतं जेव्हा कोणी तुम्हाला तसं फोन करतं. नमस्कार, मी प्रशांत कदम. बिहारची निवडणूक संपली, निकाल लागला आणि या निकालाचं आकडे आणि इतर तथ्यांसहित विश्लेषण तर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ते डिस्कस करण्याची आत्ताची वेळ नाहीये, पण ही निवडणूक वेगळ्या अर्थानं का महत्वाची होती याचा थोडा वेगळ्या अर्थानं, म्हणजे की भाजप आपल्या मित्रपक्षांना कसं वागवतं इथपासून ते राष्ट्रीय राजकारणावरती याचा कसा परिणाम होणार आहे, मतचोरींच्या आरोपाचं या निवडणुकीनंतर नेमकं काय झालेलं आहे, मतचोरी सिद्ध झाली की ती निकालात निघाली, असे सगळे प्रश्न या निमित्तानं थोडेसे साकल्यानं बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून निकालाला आता जरी 4-5 दिवस झालेले असले तरी आपण बिहार निवडणुकीबद्दलची चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, इंडिया टुडेचे सल्लागार संपादक आणि निवडणूक म्हटल्यानंतर ज्यांच्या अंगामध्ये एक वेगळी एनर्जी संचारते, ज्या एनर्जीची तुलना खरं तर म्हणजे अगदी भल्या भल्या पत्रकारांना करणं जमत नाही, ते राजदीप सरदेसाई सर, ज्यांची निवडणुकीबद्दलची 3 पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. 2014, 19 आणि 24 या तीनही लोकसभा निवडणुकांबद्दल त्यांनी लिहिलेली पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचली देखील असतील. आणि म्हणून या निवडणुकीचं थोडंसं वेगळ्या अंगानं विश्लेषण आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तर बिहारचा निकाल जो आहे तो तुमच्यासाठी अनपेक्षित, सरप्रायझिंग, धक्कादायक होता का, की तुम्हाला असं वाटलं होतं की या निकालामध्ये फारसं धक्कादायक नाहीये? काय तुमचं निकालाबद्दलचं पहिलं मत आहे? नमस्कार प्रशांत, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. नमस्कार प्रशांत, थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी. खरं सांगायचं तर हे जे निकाल झाले मला धक्कादायक नव्हते. बर बिहारमध्ये मी एक 5-6 दिवस गेलेलो आणि मला नितीश कुमारच्या विरोधमध्ये कुठे अँटी इन्कम्बन्सी म्हणजे लोकांमध्ये राग नव्हताच. काही लोकांत असं कंटाळलेली की तीच सरकार आहे असे काही लोक बर भेटली, पण राग मला दिसला नाही नितीश कुमारच्या विरोधात. विशेष तर बर महिला वर्ग जे आहे ते पूर्णपणे नितीश कुमारच्या समर्थन मला दिसले. मग ते शहरी इलाकात असो किंवा ग्रामीण क्षेत्रात, महिला जी होती आणि तो 10,000 रुपये जे हो. नितीश कुमारनी च्या सरकारनी महिलांना दिले त्याचा खूप महिलांवर परिणाम झाला. फक्त 10,000 रुपये नाही, गेल्या 20 वर्षापासून प्रोहिबिशन असो, महिलांना आरक्षण द्यायचं, मुलींना सायकल द्यायचं, नितीश कुमारनी म्हणजे प्रयत्न केलेला आणि प्रयासचा त्यांना म्हणजे एक त्या प्रयत्नामुळे एक गुडविल त्यांच्यासाठी होती, एक सहानुभूती बर म्हणा, गुडविल म्हणा, ते नितीश कुमार साठी होती, ती मला दिसली. आणि कुठे ना कुठे लोकांच्या मनात अजूनही लालू यादव किंवा यादव परिवारच्या काळात जे जंगल राज हा शब्द लोक वापरत होते ते बर अजूनही लोकांच्या मनात होतं. तर जेव्हा मी गेलो, मी मी स्पष्ट आणि मी एक दोन व्हिडिओ ब्लॉग्स पण केले की एनडीए हॅज क्लिअर एज, म्हणजे एनडीए पुढे जाणार आहे आणि बर महिला वोट हा एक मोठा कारण आहे. ओके. 200 पर्यंत पोहोचीन ह्याची शंका कदाचित हे मला मी 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 सरप्राइझिंग. गणित मध्ये पडत नाही. कारण की माझा नंबर होता 150+ 160+, पण 200 पर्यंत होणार हे अशी कल्पना नव्हती. पण एकूण वातावरण जे बिहारचं होतं एक क्लिअर होतं की जेव्हा महिला एवढ्या प्रमाणाने वोट केले, म्हणजे 9% जास्त पुरुषाहून बर महिलांचा वोट झाला, तेव्हाच मला कळलं की नितीश कुमारसाठी गेम सेट मॅच आहे. बर सर, महाराष्ट्रातल्या लोकांना या निवडणुकीमध्ये अजून एक प्रश्न पडलेला आहे की एकतर कमी जागा असताना नितीश कुमार आणि एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं गेलेलं होतं,
पण इकडे महाराष्ट्रामध्ये निकालानंतर परिस्थिती बदलते. भाजपचे नंबर जास्त आल्यानंतर लगेच ते मुख्यमंत्री पदावर दावा करतात, पण बिहारमध्ये मात्र ते करू शकत नाहीयेत. तर नितीश कुमार यांचा हा फेनॉमेनन नेमका काय आहे की ज्याच्यामुळं एवढी मोठी उदारता, खरं तर त्याला उदारता म्हणायचं का की त्याच्यामध्ये काही वेगळे अँगल्स दडलेले आहेत, तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल का? आहे म्हणजे जे शिंदेच्या बाबतीत होऊ शकतं ते नितीश कुमारांच्या बाबतीत का नाही? हा हा प्रश्न मस्त आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हम्म, मला जे वाटतं की बिहार सारख्या राज्यात भाजप पूर्णपणे नितीश कुमारच्या चेहऱ्यावर अवलंबून होती. बर. भाजपला जास्त सीट मिळाले, पण ही हम्म, खरी मी सांगायचं, मी तसं निमो फॅक्टर म्हणतो, म्हणजे नितीश प्लस मोदी या ओके. दोघांना श्रेय देऊ शकता, पण जास्त श्रेय या स्टेट इलेक्शन्स मध्ये नितीश कुमारला द्यावं लागेल. कारण की बर. तुम्ही बघा प्रशांत, 2015 साली जेव्हा नितीश कुमार लालू यादव बरोबर गेले, तेव्हा त्यांना हम्म, मोठी मोठ्या प्रमाणाने ते जिंकले. कारण जिंकले. कारण की त्यांचा अलायन्स मोठा होता. नरेंद्र मोदी त्यावेळी, भाजप त्यावेळी अगदी शिखरवर होती, पीकवर होती. हम्म, तरीही हम्म, नितीश कुमार बरोबर लालूंचं जाणं किंवा लालूंचं नितीश कुमार बरोबर जाणं एक बॅकवर्ड अलायन्स झाला आणि ते जिंकले. म्हणजे बरोबर. नितीश कुमार जिथे जातात त्या पक्षाला खूप मोठा अडवांटेज मिळतो. आणि ओके. त्या कारणामुळे एक बिहारमध्ये लोक म्हणतात, बिहार की मजबुरी है, नितीश कुमार जरुरी है. असं बर. महाराष्ट्रात लोक शिंदेबद्दल म्हणणार नाही उद्या की बीजेपी की मजबुरी आहे, एकनाथ शिंदे जरुरी आहे, असं तुम्हाला कोण महाराष्ट्रात म्हणणार नाही. खरंय, हो, खरंय. शिंदेचा चेहरा होता 2024च्या इलेक्शन मध्ये, पण तेवढी बरोबर. गरज नव्हती. जर भाजपला महाराष्ट्रात कमी सीट आले असते आणि हम्म, शिंदे, विदाऊट शिंदे ते सरकारच बनवू शकले नसते, तर कदाचित कदाचित मग एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले असते. इथे बरोबर. जी परिस्थिती आहे, लोक नितीश कुमारच्या चेहऱ्यांवर, त्यांच्या 20 वर्षाच्या कामावर वोट देतात. बघा, नॅशनल पार्टी जे आहेत त्यांना काही कायदा क्षेत्रीय दलांवर डिपेंडन्स असते. तेच बिहारमध्ये झालंय. खरंय. बिहारमध्ये विदाऊट नितीश कुमार बीजेपी वुड नॉट अचीव दिस सक्सेस. हे जे यश आहे हम्म, त्याचं कारण आहे की जो अलायन्स त्यांचा होता तो एवढा मोठा हम्म, होता. नितीश कुमार, नरेंद्र मोदीजी, भाजप, चिराग पासवान, हे सगळे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांना फायदा झाला. आणि त्या हम्म, कारणामुळे मला वाटतं भाजपला पण कळलंय, जर आज त्यांनी नितीश कुमारला बाजूला केलं तर नितीश कुमार असे व्यक्ती आहेत, ते व्यक्ती उद्या लालू प्रसाद बरोबर जातील, ही बरोबर. पण त्यांना भीती आहे. तर कुठे ना कुठे हा जो नितीश फॅक्टर आहे, आणि तो फिनॉमिनन आहे. कारण की एका मुख्यमंत्रीचा चेहरा हिंदी भाषिक राज्यात 20 वर्षापासून लोकांवर, आणि असं नाहीये की काही चमत्कार झालाय बिहारमध्ये, पण त्यांनी काही चांगले कामं केले, रस्ते चांगले केलेत, लॉ अँड बरोबर. ऑर्डरवर त्यांनी जोर दिलेला सुरुवातीला. बरोबर. इलेक्ट्रिसिटी आहे, लहान लहान गावीत मी 30 वर्षापूर्वी जेव्हा जायचो, रस्ते खराब होते, वीज नव्हती, आता ते आलंय. तर लोकांना वाटतं कमीच्या कमी ह्या माणसाने प्रयत्न केलाय. बरोबर. आणि त्या कारणामुळे एकनाथ शिंदे जे आहे ते शिवसेनाला फोडून म्हणजे शिवसेना जेव्हा तुटली तेव्हा ते पुढे आले. बरोबर. नितीश कुमार 30 वर्षापासून प्रयत्न लगा, आणि नितीश कुमारचं बीजेपी बरोबर रिलेशनशिप ते वाजपेयीजींच्या काळापासून आहे. सो ही बरोबर. इज अ क्रेडिबल एक्सपिरियन्स फेस. म्हणून त्यांना, मला वाटतं भाजपला त्यांची अजूनही गरज आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या उत्तरातनं मला हे जाणवतंय, की बीजेपी ही इतकी पण इमॅच्युअर पार्टी नाहीये, की जी एखाद्या सेल्फ मेड लीडरशिपचा अपमान करेल आणि त्याला बाजूला सारेल. त्याची जी एक वोटर बँक आहे, त्याची पूर्णपणे कल्पना बीजेपीला आहे. इथं पण म्हणजे शिंदेंना बाजूला करताना बाळासाहेबांचं नाव ते घेत राहतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विचार ते पुढे नेतायत वगैरे वगैरे. त्यामुळं ती वोट बँक गोंजारत राहणं हे त्यांचं कंपल्शन असतं त्याच्यामध्ये. नाही प्रशांत, इंटरेस्टिंग काय आहे की 5 वर्षापूर्वी 2020 मध्ये इलेक्शन जेव्हा झाले, हम्म. तेव्हा चिराग पासवान, हो. मला वाटतं, आणि मी माझ्या 2024च्या पुस्तकातही लिहिलंय, हो. बीजेपीने चिराग पासवानचा वापर केला नितीश कुमारला कमजोर करण्यासाठी. बरोबर. आणि म्हणून 43 नितीश लागला. कुमार
नितीश कुमारचे सीट पण कमी झाले. मला वाटतं 43. 41 किंवा 43 सीट झाले. 43 हो. सीट्स होते. तर बीजेपीनी म्हणजे एका प्रमाणाने पूर्णपणे चिराग पासवानला पाठिंबा देऊन सांगितलं तुम्ही जेडीयूच्या कॅन्डिडेटच्या विरोधात जा. बर. तरीही बीजेपी ला जास्त सीट आले, 75 सीट्स आले आणि फक्त 43 सीट्स नितीश कुमारकडे आले. तरीही इलेक्शन नंतर बीजेपीला नितीश कुमारला करावं लागलं, कारण की त्यांना हो. भीती होती जर नितीश कुमारला केलं नाही तर ते लालू प्रसाद बरोबर जातील किंवा बर. तेजस्वी, आणि तेच झालं 2022 मध्ये. तर बरोबर. नितीश कुमारनी आपला रेलिव्हन्स ठेवलाय. बीजेपीने प्रयत्न केलाय त्यांना कमजोर करण्यासाठी, ह्याच्यात बर. काही मला शंका नाहीये. पण बीजेपी फ्लेक्सिबल आहे. जिथे ओके. त्यांना कळलं की मला ह्या व्यक्तीची गरज आहे. तुम्ही चिराग पासवानला एका काळी बीजेपीने अगदी म्हणजे म्हणजे एनडीओन काढलं, पण त्याच व्यक्तीला 2 वर्षानंतर तुम्ही म्हणता हा नरेंद्र मोदींचा हनुमान आहे. तर हम्म. बीजेपी इज अ फ्लेक्सिबल पार्टी. जर त्यांना वाटलं की त्या परिस्थितीत ह्या माणसाचा वापर करू शकता, आता काही लोक बरोबर. फ्लेक्सिबल म्हणतील, काही लोक म्हणतील ऑपॉर्च्युनिझम, तुम्ही लोकांचा वापर करता. जेव्हा तुमच्या सुविधाप्रमाणे तुम्हाला चिराग पासवानची गरज असते, त्यांची गरज घेऊन तुम्ही नितीशला कमजोर करता. जेव्हा तुम्हाला त्यांची गरज आहे तुमचा वोट बँक वाढवायसाठी, तुम्ही त्यांना परत घेता. बरोबर. बरोबर. बीजेपी इज अ पार्टी ऑफ पॉवर. सत्तेची पार्टी आहे. सत्तासाठी काही करू शकतात. बरोबर. पण सर, म्हणजे आता या निवडणुकीच्या निकालाचा राष्ट्रीय राजकारणावरचा परिणाम तुम्हाला काय दिसतोय? म्हणजे आता उद्या 19 तारखेला नितीश कुमार राजीनामा देतील, पुन्हा तेच मुख्यमंत्री होतील, अशी एक जवळपास म्हणजे त्याच्याबद्दलचा सस्पेन्स संपलेला दिसतोय. जर बरोबर. बिहारमध्ये भाजपच्या कृपेनं आता नितीश कुमार मुख्यमंत्री बनतायत आणि आकडे पण असे आलेले आहेत की ते तिकडे जाऊन सुद्धा सरकार बनवू शकत नाहीये, तर एका अर्थानं त्यांचा केंद्रातला पाठिंबा म्हणजे तो एक फिक्स करून ठेवलेला आहे बीजेपीनं, तिथला धोका संपलेला आहे पूर्णपणे. हो, मला वाटतं तो बघा हे अगदी खरं आहे की कुठे ना कुठे बीजेपीने नितीश कुमारला न्यूट्रलाइज पण केलंय. आणि म्हणजे बीजेपीच्या दोन्ही हातात आता लड्डू आहे. हम्म. केंद्रात पण नितीश कुमारला बीजेपीची गरज आहे आणि हम्म. राज्यात पण. पण बरोबर. अ, अ, भाजपला हेही कळतं की जर तुम्ही नितीश कुमारचा अपमान केला किंवा त्यांना मुख्यमंत्री पद दिलं नसतं किंवा त्यांना अगदी किनारे केलं असतं, तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. बघा, बिहारमध्ये अजूनही सर्वात मोठा प्रश्न आहे बॅकवर्ड वर्सेस फॉरवर्ड. जे हम्म. बॅकवर्ड कास्ट आहेत आणि फॉरवर्ड कास्ट ह्यांच्यामध्ये जी लढाई आहे ती अजूनही आहे. आणि म्हणून 2015चा निकाल झाला जेव्हा नितीश आणि लालू एकत्र आले. आणि बीजेपीला हे कळतं. बीजेपीकडे प्रॉब्लेम काय आहे बिहारमध्ये, आणि हा एक मोठा महाराष्ट्र मधून फरक आहे. हम्म. बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस सारखा नेता कुठला उभरलेला नाही नेक्स्ट जनरेशनचा, ज्याचा म्हणजे ज्याची पूर्णपणे ऍडमिनिस्ट्रेशनवर पकड असो, बर. लोकांबरोबर काही नाही तर काय कनेक्ट असो. बीजेपीने प्रयत्न केलाय गेल्या 3-4 वर्षात, त्यांनी 3 उपमुख्यमंत्री केलेत. हो. पण कुठलाही त्यांचा मुख्यमंत्री एवढा म्हणजे यशस्वी झाला नाहीये की लोकांबरोबर त्यांचा संपर्क झालाय. तर हम्म. हम्म. बीजेपीकडे एकही चेहरा नाहीये हु हम्म. कॅन कम्पेअर टू नितीश कुमार. हा त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. जर उद्या त्यांना चेहरा मिळाला तर कदाचित बीजेपी, कारण की हा एकमेव बिहार एकमेव हिंदी भाषिक राज्य आहे जिथे बीजेपीला अजूनपर्यंत एक त्यांचा मुख्यमंत्री झाला नाहीये. आणि हा बरोबर. बीजेपीचा युपी आणि बिहारमध्ये पण फरक आहे. युपी मध्ये त्यांच्याकडे कल्याण सिंग सारखे नेते होते, आता योगी आदित्यनाथ आहे. हो. असे कुठलेही नेते त्यांच्या समोर बीजेपीचे सुशील मोदी नंतर विशेष तर बिहारमध्ये दिसतच नाही. बरोबर. पण सर, म्हणजे ही निवडणूक वोट चोरीचा आरोप राहुल गांधींनी केला, 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली, त्याच्यानंतर झालेली पहिली निवडणूक होती. आणि लोकांना हा पण प्रश्न पडतोय की 101 पैकी 89 जागा इतका जबरदस्त स्ट्राईक रेट जर भाजप दाखवू शकत असेल, तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळी सिस्टीम आहे का? निवडणूक हायजॅक केली जाते का? की तुम्हाला याच्यामध्ये वाटतंय की याच्याबद्दलचे आरोप जे आहेत ते विरोधी पक्षानं करणं आता थांबवलं पाहिजे? काय तुमचं मत आहे? पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे. हे इलेक्शन जिंकण्यासाठी 2 कारणं असतात, 3 कारणं. अरिथमेटिक, गणित, केमिस्ट्री आणि फिजिक्स. अरिथमेटिक मध्ये काय झालं,
आरजेडी आणि महागठबंधनचा वोट तेवढाच होता. आरजेडीला तेवढेच वोट मिळाले जे हो गेल्या खेपेला 23-24%. बरोबर. एकूण जो गठबंधन आहे त्यांना पण तेवढेच वोट मिळाले 37%. काय झालं की तुमचे जे विरोधी आहेत त्यांचा वोट बँक वाढला चिराग पासवान आणि अन्यमुळे, आणि जे नॉन बीजेपी नॉन महागठबंधन वोट होता तो कोलॅप्स झाला. जर प्रशांत किशोरला जास्त वोट मिळाले असते किंवा दुसऱ्या त्रिकोणी जर ही लढाई झाली असती तर बर कदाचित एमजीबीला चान्स होता. पण इंडियन पॉलिटिक्स इज फर्स्ट पास्ट द पोस्ट, पहिलं कोण होतं, आणि त्या कारणामुळे महागठबंधनला तेवढं यश मिळालं नाही जेवढं एनडीएला मिळालं. कारण की एनडीएचा अलायन्स मोठा होता. म्हणजे गणित, दुसरं केमिस्ट्री. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी एका बाजूला, तेजस्वी यादव, लालू प्रसाद आणि राहुल गांधी दुसऱ्या बाजूला. बिहार सारख्या राज्यात नो कॉन्टेस्ट, कारण की यादव मुस्लिम जे आहेत, जे आरजेडीचे मेन सपोर्टर्स आहेत, 31% आहे. काँग्रेसचा काही सोशल बेस राहिला नाहीये बिहारमध्ये. त्या कारणामुळे हा कोलिशन जो होता त्यांच्यात केमिस्ट्री पण नव्हती. आता राहुल गांधी आणि तेजस्वी यादव वोट अधिकार यात्रामध्ये एकत्र दिसले, हो पण जेव्हा इलेक्शन कॅम्पेन होती तेव्हा शेवटच्या क्षणी तुम्ही डिसाईड करता की आम्ही तेजस्वीला पुढे करू, आणि तुमचे जॉईंट रॅलीचा प्रोग्राम पण नाही झाला. शेवटी तुम्ही 12 सीट्स मध्ये फ्रेंडली फाईट्स केले. म्हणजे हो तुमच्याकडे केमिस्ट्री पण नव्हती. आणि फिजिक्स म्हणजे रिसोर्सेस, पैसे. हे बघा, पैशांची राजनीती राजकारण आहे या देशात. 10,000 रुपये जर तुम्ही 1.5 कोटी महिलांना इलेक्शनच्या वेळी देणार, बरोबर वोटिंगच्या 2-3 दिवसापूर्वी अगोदर देणार, मग त्याचं काय? मग दिस इज वोट खरेदी. लोकांना हे नाही पण आवडत नाही, पण मी बरोबर म्हणतो ही वोट खरेदी आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे तो लोकतंत्राचा जो मुद्दा आहे की डेमोक्रेसी खतरे में आहे, संविधान खतरे में आहे, हे सगळे मुद्दे आपण चर्चेसाठी आहेत. पण जो सामान्य माणूस आहे, ज्याला बिहार सारख्या गरीब राज्यात 5,000 रुपये महिन्यांचे मिळतात, त्यांना जर उद्या 10,000 रुपये दिले तर त्याला काय लोकतंत्र आणि काय संविधान? त्याला फक्त हम्म. पाहिजे माझ्या पोटात पैसे, जेवण जातंय की नाही, माझ्या बँक अकाउंट मध्ये ते 10,000 रुपये गेलेत की नाही, पेन्शन पण वाढवलं 500 ते हो 1,100. आणि हे खतरनाक आहे देशासाठी. आपण महाराष्ट्रात पण बघितलं, लाडकी बरोबर बहीण. आता तुम्ही लाडली बहिणा मध्य प्रदेशमध्ये, आणि इथे मुख्यमंत्री महिला महिला रोजगार रोज योजना. इलेक्शनच्या अगोदर जर तुम्ही लोकांच्या पॉकेटमध्ये फक्त पैसे फेकणार, आणि ते बरोबर कोणाचे पैसे आहेत? तुझ्या आणि माझ्या टॅक्स पेअरचे पैसे खरंय आहेत, खरंय खरंय. सरकारचे कुठल्या नेत्यांचे पैसे नाही आहेत. आणि म्हणजे नेत्यांचे पण पैसे निवडणुकीमध्ये जातात आहेत. नेत्यांचे हो पण पैसे जातात आहे. लोक वोट खरेदी जी चालू आहे ती प्रत्येक राज्यात आहे. खरंय प्रत्येक काही एमएलए आहेत, त्यांनी मला ऑफ रेकॉर्ड सांगितले, आम्ही 5-10 कोटी आरामशीर खर्च करतोय इलेक्शनच्या वेळी. कुठून बरोबर येतात हे पैसे? हा बरोबर प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे. नाही मग बिहार त्याच्यात मग मधल्या मग त्याच्यात काय वोट चोरी? वोट चोरी नाही, ही वोट खरेदी आहे. वोट वोट खरेदी चोरी आहे हा पण शब्दच सर खोटा आहे. वोट खरेदी ही चालू आहे. ही अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या वोट खरेदी होत असताना निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये काहीतरी भूमिका बजावणं अपेक्षित आहे ना. म्हणजे की बिहारमध्ये आपण बघितलं की 10 दिवस आधी घोषणा झाली, निवडणुकीच्या काळामध्ये पैसे ट्रान्सफर होत राहिले. तिकडे तामिळनाडूमध्ये 2 उदाहरणं आहेत की ज्यावेळी जयललिता आणि नंतर मला वाटतं करुणानिधींच्या काळामध्ये 2-3 वेळा तुम्ही त्या योजना थांबवलेल्या होत्या. म्हणजे आत्ताची उदाहरणं आहेत, 15 वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वीची. त्यावेळी निवडणूक आयोग जागा असतो आणि यावेळी मात्र लेवल प्लेइंग फील्ड मग विरोधकांना मिळत नाहीये का मग या सगळ्यामध्ये? अरे 100% प्रशांत, कुठे लेवल प्लेइंग फील्ड आहे? तू 15 वर्षाचं उदाहरण देतोय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीचे हो हो मुख्यमंत्री, त्यांनी प्रपोजल दिलेला कॅबिनेटमध्ये की आम्हाला 1,000 रुपये द्यायचे आहेत बीपीएल महिलांना. एलजी म्हणाले नाही करू शकत नाही तुम्ही. त्या फाईलवर बसले एलजी. इथे हम्म. लगेच तुम्ही म्हणता नाही ऑन गोईंग स्कीम. अरे इलेक्शनच्या वेळी तुम्ही पैसे वाटताय, आणि 1 आठवड्यापूर्वी ही स्कीम सुरू झाली, आणि तुम्ही इलेक्शनच्या काळात पण लोकांना पैसे देतात आहे, आणि इलेक्शन हम्म. कमिशन काय म्हणत नाही. कुठे लेवल प्लेइंग फील्ड आहे? लेवल प्लेइंग फील्ड या देशात आता इलेक्शनच्या काळात राहिलं नाहीये. पूर्वीच्या हम्म. काळात पण जी सत्तेची पार्टी होती त्या काळात काँग्रेस होती, त्यांनाही ऍडव्हान्टेज होता, पण ह्या लेवलचा ऍडव्हान्टेज नाही. कारण की कुठे ना कुठे इलेक्शन सेशन सारखे जे इलेक्शन कमिशनर होते
ते हो, लोकांमध्ये म्हणजे त्यांची एक पकड म्हणजे ते जेव्हा म्हणायचे की बरोबर. तुम ये कर नहीं सकते, तर एक भीती होती. आता काय, कोणाला काही भीती नाही, जो करना है वो करो. कोण काही हं, करत नाही इलेक्शनच्या काळात. पैशांचा जो भरमार पैसे ते वाटतात आपले नेते. कुठल्याही हं, इलेक्शन कमिशननी ह्या पैशांच्या राजकारणावर काहीच केलं नाहीये. आणि विशेष तर तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंट स्कीम इलेक्शनच्या काळात करणार, एक एक आठवड्या अगोदर, आणि मग इलेक्शनच्या काळात ते डिस्ट्रीब्युशन होणार, इट इज अनएक्सेप्टेबल. आणि आणि आता प्रत्येक सरकार करणार. आता हं. प्रत्येक सरकार म्हणणार पॅटर्नच इलेक्शन, बनलेला आहे. मग ते विरोधी सरकार असो की भाजपची सरकार असो. आणि तुमची सर्वांची जी तिजोरी आहे, जे पैसे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर लोकांच्या वेलफेअरसाठी तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही काय करताय इलेक्शनच्या काळात? पूर्णपणे बजेटचा सत्यानाश होतोय. बिहारचा बरोबर. जो फिस्कल डेफिसिट आहे तो ह्या लेवलवर गेलाय की देर विल बी नो डेव्हलपमेंट. मग मग कुठे विकास आणि बरोबर. कसला विकास? खरंय. सर म्हणजे अगदी 1.5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल आला, तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की मोदींची जादू कमी झालेली आहे. 240 वरती त्यांचं सरकार येऊन थांबलेलं होतं, भाजपचा आकडा म्हणजे. आणि असं वाटलेलं होतं की आता विरोधक मजबूत होत जातील देशामध्ये. पण आपण बघतोय हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि आता बिहार 4 मोठी राज्य भाजपनं जिंकलेली आहेत. आता तुम्हाला ते सगळं वातावरण बदलल्यासारखं वाटतंय का? आणि या निमित्तानं भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची वेळ आता म्हणजे त्याचा सगळा मार्ग मोकळा झालेला आहे का? यासाठी थांबलेलं होतं का सगळं? सुरुवातीला पहिला प्रश्न जो तू विचारलास, हो. पहिला प्रश्न अगदी बरोबर आहे की 2024च्या इलेक्शनमध्ये ज्या प्रकारची त्रिशंकू विधानसभा झाली, सॉरी, त्रिशंकू लोकसभा झाली, हं. भाजपला फक्त 240 सीट मिळाली आणि असं वाटलं की भाजप आता डाऊनवर्ड स्पायरल मध्ये. मी तेव्हाही म्हणालो नरेंद्र मोदी कुठे जात नाही. अजूनही त्यांचे 240 सीट, काँग्रेसचे 99, हं. 99 आणि 240 कंपॅरिझन कुठे? काँग्रेसचा प्रॉब्लेम काय आहे? काँग्रेसला वाटलं अरे आम्हाला 99 हं. 99 सीट आले, आम्ही जिंकलो. अरे कुठे हं. तुम्ही जिंकला? ओव्हर कॉन्फिडन्स, कॉम्प्लेसन्सी. काँग्रेस एक पेशंट आहे एवढ्या वर्षापासून आयसीयू मध्ये, त्यांची इलेक्शन मशीन. बरोबर. पण ते बँडेड लावून खुश होतात. ओके. सर्जरी त्यांना करायची नाहीये. हां, हां. ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये हरियाणामध्ये त्यांना वाटलं अरे ये तो चुनाव हम जीत गए. काय हं, हं. झालं? महाराष्ट्रात भांडत होते एकमेकाशी. त्यांना वाटलं आम्ही 5 महिन्यापूर्वी लोकसभेत एवढा चांगला परफॉर्मन्स झालाय, आता आम्ही जिंकू. फक्त काँग्रेस नाही, पूर्ण विरोधी पक्ष. हं. ते दिल्लीत मग टफ फाईट होती आणि दिल्ली लहान जागा आहे. आणि हं. बिहारमध्ये पण पूर्णपणे काँग्रेस आणि आरजेडीचा कॅम्पेन नॅरेटिव्हच तयार नव्हता. कम्युनिकेशन पण पूर्णपणे तयार नव्हती. बघा, इलेक्शन नाव इज अ व्हेरी व्हेरी, काय म्हणायचं त्याला, एक एक पूर्णपणे एक परीक्षा आहे, ज्याच्यात बरं. तुम्हाला डिस्टिंक्शन प्रत्येक क्षेत्रात आणावं लागेल. तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागतो. फक्त 7 दिवस राहिले निवडणुकीसाठी, तुम्ही येता एक रॅली करता, आता ते चालणार नाही. तुमच्या बूथ लेवल मॅनेजमेंट, तुमचं ऑर्गनायझेशन कसं आहे, संघटन तुमचं किती मजबूत आहे, हं, हे हं, हं. सर्वात मोठी प्रश्न आहेत. आता बरोबर. तुम्हाला वाटतं तुम्ही लोकसभेत चांगला परफॉर्मन्स केलाय, आणि चांगला म्हणजे 99 सीट्स तुमचे आले, तुम्ही भाजपला 2,272 कमी केलं. पण बरं. तरीही भाजप ह्या देशाची नंबर 1 पार्टी होती. नरेंद्र हं. मोदी या देशाचे नेता नंबर 1 होते. आणि लोकसभेच्या अगोदर जे भाजपमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स होतं, ते लोकसभेनंतर काँग्रेसमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स झालं की आता तर मोदी पडणारच. हं, दोन हं, तीन हं. इलेक्शन नंतर आमचीच सरकार येणार. असं कसं बरं, चालेल? तुमचं बरं. संघटन कुठे आहे? तर ह्या कारणामुळे तुम्हाला अजूनही खूपच प्रयत्न करावा लागेल. पण हे खरं आहे, आज विरोधी पक्ष होणं या देशात सोपं नाहीये. तुम्ही हं. विरोधी पक्षात असता तर तुमच्यावर ईडीची कारवाई, हो, हो. तुमच्यावर पूर्णपणे इलेक्शन कमिशन तुम्हाला तुमची जी तक्रार आहे त्याच्यावर काही ठोस कारवाई करत नाही. हं, हं. सरकारकडे पूर्णपणे मनी पॉवर आहे, हं. त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, म्हणून इट इज नॉट अ लेवल प्लेइंग फील्ड. पण तरीही जर तुम्हाला फाईट करायची असेल तर ती फाईट तुमच्यात असायला पाहिजे. ती म्हणजे तुमच्यात ते डिटर्मिनेशन असायला पाहिजे की आम्ही फाईट करू, काही असो, पूर्णपणे जी जान लगा के हम चुनाव लढेंगे. ती बरोबर. मला दिसत नाही आज विरोधी पक्षात.
मी बर जेव्हा बिहारमध्ये होतो त्या दिवशी पाऊस पडत होता. त्या दिवशी तेजस्वी यादव घरी बसले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सवर रॅली करत होते. तिथे बर नितीश कुमार आणि रोडवर गेले आणि त्यांच्याकडे नेते पण खूप आहेत ना. भाजपकडे एवढे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. विरोधी पक्षात तेवढे नॅशनल लेवल नेते पण राहिले नाहीयेत. आणि इंडिया अलायन्स कुठे आहे? हा जो हम्म इंडिया अलायन्स तयार झालेला तो कुठे आहे आज? ममता बॅनर्जी बिहारमध्ये गेली नाही. के स्टॅलिन एकदा गेले वोट अधिकार यात्राच्या वेळी. कोण स्टॅलिनला कोण बिहारमध्ये बघणार आहे? हो हिंदी भाषिक राज्यात कुठे विरोधी पक्षाचे नेते? एक अखिलेश यादव आहे, एक तेजस्वी यादव आहे. बाकी कुठे नेते? आणि बरोबर राहुल गांधीची जी पॉलिटिक्स आहे त्यांनी काही ठोस मुद्दे उठवले, चांगले मुद्दे उठवले की जे इलेक्ट्रल रोलचा मुद्दा आहे हा उठवायला पाहिजे. पण संघटन तुम्ही मजबूत करण्यासाठी काय करताय? तुम्ही हँड्स ऑन आहात की नाही? इलेक्शन डिस्ट्रीब्युशनच्या वेळी तुम्ही पूर्णपणे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह आहात की नाही? सीट शेअरिंग नेगोसिएशन मध्ये तुम्ही तेजस्वीशी बोलला की नाही? मी हम्म उदाहरण देतो. तेजस्वी यादव आलेले दिल्लीत ऑक्टोबरच्या महिन्यात. त्यांनी हो राहुल गांधीला फोन लावला, फोनच बर उचलला नाही. अच्छा आणि शेवटी त्यांच्या कुठल्या सेक्रेटरी म्हणाले आपको बाद में फोन करेगा. अरे बाद में फोन करेगे, इलेक्शन आहे. खरंय कसं चालेल असं? म्हणजे तुम्ही वोट शिवीगाळ अधिकार यात्रामुळे वोट अधिकार यात्रा तुम्ही केली, चांगलं आहे. पण त्याच्यानंतर काय? हम्म आणि जसं मी शेवटी सुरुवातीला म्हणालो, लोक फक्त लोकतंत्र खतरे में है ह्याच्यावरती वोट देणार नाही. बर लोक वोट देणार जेव्हा तुमच्याकडे एक अजेंडा असेल आणि त्या अजेंडावर असे तुम्ही वचन पण असे करा ना जे तुम्ही दाखवू शकता की त्याच्यात तुम्ही काही काम करू शकता. जसे तेजस्वीनी हम्म 2020 मध्ये म्हणाले की मी 10 लाख रोजगार देणार आहे. लोकांना हम्म पटलं ते आणि त्यांना युवा वोट मिळाला. यावेळी तुम्ही काय म्हणाला? प्रत्येक घरात मी एक गव्हर्नमेंटची नोकरी देणार. कसं देणार? 2.5 कोटी लोक आहेत, घरं आहेत बिहारमध्ये. तुम्ही देऊ शकणार हम्म नाही. तर बर तुम्हाला म्हणजे एक प्लॅन पाहिजे, एक प्लॅन ऑफ ऍक्शन. ती विरोधी पक्षात नाहीये आणि त्याचा पूर्णपणे बीजेपीला फायदा होतो. बीजेपी मध्ये काही असो, एक इलेक्शन मशीन तयार झाली आहे. बर ती मशीन मध्ये त्याचा गैरवापर पण होतो, हेही खरं हम्म आहे. हम्म इन्स्टिट्यूशनला तुम्ही मॅनेज करता, पण ती मशीन तयार झाली आहे. त्याच्यात RSS पण आहे, बीजेपी पण आहे, पण एक प्लॅनिंग आहे. आणि मायक्रो लेवलवर इलेक्शन आर नाव बॉटम अप, टॉप डाऊन पॅराशूट इलेक्शन होऊ शकत नाही या देशात. बर सर, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, जी खूप प्रतिष्ठेची असणार आहे. तर साधारणपणे या निवडणुकीच्या निकालाचा तुम्हाला काय इकडे परिणाम जाणवतोय? म्हणजे एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष काँग्रेस सरकार जेव्हा इतका कमजोर झालेला आहे, त्याचा साहजिकच काहीतरी मनोबलावरती परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल. भाजप आता आणखीन आत्मविश्वासामध्ये आहे, तर मित्रपक्षांच्या बाबतीत त्यांची धोरणं बदलतील का? काय तुम्हाला या सगळ्याबद्दल दिसतं? हे बघा, महाराष्ट्र बद्दल प्रशांत तू माझ्याहून जास्त म्हणजे तुझी इन्फॉर्मेशन जास्त आहे. मला एवढंच माहिती आहे की हम्म, जसं तू म्हणालास बीजेपीचा आत्मविश्वास खूप वाढलाय बर आणि विरोधी पक्षांचा म्हणजे एकदम संपलेला दिसतोय. आणि त्या कारणामुळे नक्की बीजेपीला ऍडव्हान्टेज आहे मुंबई हम्म, सारख्या शहरात. आणि एक एक धडा आहे, जर विरोधी पक्ष एकत्र आले आणि पूर्णपणे पहिल्या हम्म, दिवशीपासून एक ठोस अजेंडा आणला. मुंबई सारख्या मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जर ठाकरे बंधू काँग्रेस त्यांनी प्लॅनिंग होऊन इलेक्शन केलं तर बर कदाचित त्यांना यश मिळू शकतं. हो, मुंबई सारख्या शहरात हेही असू शकतं की जर डिव्हिजन ऑफ वोट झाले तर त्याचा फायदा कोणाला होणार आणि कोणाचे वोट्स डिवाइड होणार. हे सगळं म्हणजे जसं मी म्हणालो, इलेक्शन मध्ये गणित असतं, केमिस्ट्री असतं, फिजिक्स असतं. विरोधी पक्षांना आता म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे ते तयार आहेत का बीजेपी सारख्या बरोबर मशीन विरोधात लढण्यासाठी. अ, बरोबर आणि जर त्यांच्यात ती जर त्यांच्यात ते हिम्मत असेल तर ते लढू शकतात. बीजेपी बरोबर को हराना मुश्किल है, नामुमकिन नाही. पण तुमच्यात बरोबर ते तयार. हे बघा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे आहेत ना ते पूर्णपणे 24/7 हेच करत असतात. इलेक्शन हम्म. मोड मध्ये असतात. ही त्यांची कमजोरी पण आहे, ही त्यांची बरोबर ताकद पण आहे.
बरोबर. साम दाम दंड भेद. हम्म. आता हे पटत नाही मला, पण हम्म. इलेक्शन मध्ये काय करायचं, इलेक्शन मध्ये जो जीता वो सिकंदर. आता बरोबर. विरोधी पक्षांना हे करावं लागेल, त्यांनी पण इंटेलिजंटली एकामेकाशी प्लॅनिंग करून इलेक्शन पुढे आणि एक अजेंडा लोकांसमोर ठेवा. बरोबर. जो व्यक्ती वोटर जेव्हा पोलिंग बूथ मध्ये जातो महाराष्ट्रात या कुठेही, तो चॉईस घेतो की माझ्या समोर एक चॉईस इथे, दुसरा कोणाला मला प्रिफर, मी कोणाला प्रिफर करतो. आणि एक अजूनही मी सांगतो, आपल्याला पटत नाही पण एक हिंदुत्व जे आहे हम्म. हे काही प्रमाणे बिहार सारख्या राज्यात त्या लेवलवर नाही. सर, ज्यावेळी आपण ही मुलाखत करतोय नेमकं त्याच वेळी तुम्ही नॅशनल लेवलला ट्रेंडिंगचा विषय आहात. म्हणजे पंतप्रधान मोदींनी तुमच्याशी जी चर्चा केली त्याच्याबद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे. काय नेमकं ते बोलले त्याच्याबद्दल खूप प्रतिक्रिया मी आज बघतोय ट्विटरवरती. म्हणजे अगदी नंबर 1 ट्रेंड काल दिवसभर तुम्ही होतात. काय होतं हे संभाषण आणि काय त्याच्याबद्दलचा अनुभव आहे? हे बघा प्रशांत, मी जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही कारण की ते हं. प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन होतं. मी बरोबर. एवढंच म्हणेन की मला जुलैच्या महिन्यात कॅन्सर डिटेक्ट झालेला, हो. प्रॉस्टेट कॅन्सर. माझी सर्जरी झाली ऑगस्टच्या महिन्यात आणि ऑक्टोबरमध्ये मी एक व्हिडिओ ब्लॉग केला त्याच्यावरती. आणि लोकांना म्हणजे ज्यांनी मला मदत केलेली डॉक्टर्स, परिवार, त्यांच्याबद्दल मी बोललो. त्याच आठवड्यात म्हणजे मला वाटतं दिवाळीचा आठवडा होता, प्रधानमंत्रींचा मला फोन आला आणि त्यांनी मला गुड विशेस दिले. काही सल्ला पण दिली की काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कसं म्हणजे जिंदगी कैसी जीने चाहिए. बरं. आणि आम्ही थोडंफार बोललो. आणि मला आवडलं की प्रधानमंत्री, आणि असं नाहीये की ही कुठली PR एक्सरसाइज होती, कारण की बरोबर. हे प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन होतं. मी हं. कुठल्या एक फंक्शन मध्ये गेलेलो शनिवारी, तिथे कोणी मला विचारलं की तुम्ही एवढे मोदी विरोधी का आहात. मी म्हणालो मी हं, कुठल्या हं. व्यक्तींचा विरोधी नाहीये. मी जर हं. कुठली पॉलिसी असेल किंवा काही खोटं होत असेल किंवा मला वाटलं की गैरवापर होतोय, तर मी त्याच्याबद्दल स्पष्टपणे म्हणतो. मला वाटतं पत्रकारांचं हे दायित्व आहे की जेही बरोबर. कुठली पार्टी सरकारात असो त्यांना प्रश्न विचारायची. पण माझे पर्सनल इक्वेशन्स कधीही म्हणजे तसे नव्हते. आणि नरेंद्र भाईंना मी 1990 पासून ओळखतोय. आणि तर ते एक पर्सनल आहे. पण बरोबर. आय अप्रिशिएट की प्रधानमंत्रीने मला त्या काळात फोन केला. आणि ते तेवढंच मी म्हणेन. मी त्याच्याहून जास्त आता काय आहे की आजच्या सोशल मीडियाच्या युगात तुम्ही काय 15 सेकंड मध्ये का पण काय म्हणणार, ह्या पण इंटरव्ह्यू मध्ये मी तुला काही सांगितलं तर लोक ते क्लिप करतील आणि मग ते खरं व्हायरल आहे. होतं. मला लोकांना जर बघायचं असेल पूर्ण इंटरव्ह्यू बघा. त्याच बरोबर. इंटरव्ह्यू मध्ये मी काही प्रश्न पण विचारली. ईडीचा जसा गैरवापर होतो, वॉशिंग मशीन बद्दल पण मी बोललो. ते कोण क्लिप करणार नाही. हं, हं. लोक क्लिप करतात सुविधे जे 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 सोयीनं त्यांना हा हवंय. सोयीप्रमाणे ते हे करतात, क्लिप करतात. मला स्पष्टपणे असं वाटतं की कोणी जर तुम्हाला असा फोन केला तर तुम्हाला चांगलं वाटतं. जर बरोबर. इतर नेत्यांनी पण, मला असं नाहीये की फक्त नरेंद्र भाईंनी, काही इतर नेते पण आहेत, काँग्रेसचे आहेत, ममता बॅनर्जी आहेत, लेफ्टचे पिनराई विजयन आहेत, त्यांनीही बरं. फोन केला. आणि काँग्रेसचे पण नेते होते. राहुल गांधींनी मला एक व्हॉट्सअप पाठवला, प्रियंका गांधींनी पाठवला. तर असं नाहीये की कुठल्या एका पक्षाने पाठवला, पण मला प्रश्न विचारला गेला म्हणून मी त्याचं उत्तर दिलं. आणि आय एम बरोबर. ग्रेटफुल टू प्राईम मिनिस्टर फॉर कॉलिंग मी. चांगलं वाटतं जेव्हा कोणी तुम्हाला तसं फोन करतं आणि तुमच्या हेल्थ बद्दल विचारतं. बरोबर. सर, खरं तर तुमचा कॅन्सर सोबतचा हा जो लढा आहे तो एका स्वतंत्र मुलाखतीचा विषय आहे. कारण त्याच्याशी लढण्यासाठी जी एक मेंटल स्ट्रेंथ लागते ती भल्या भल्यांना नाही ठेवता येत आणि ती कुठल्या प्रोफेशनला मिळत नसती. ती तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असावी लागते. आणि निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही ज्या जोशामध्ये ज्या म्हणजे पुन्हा एकदा नव्या म्हणजे अगदी नवे पत्रकार आहात अशा उत्साहामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये उतरत असतात. ही खरोखर खूप आमच्यासारख्या लोकांना शिकण्यासारखी बाब आहे. पुन्हा कधीतरी तुमच्या त्या कॅन्सरच्या लढ्याबद्दल स्वतंत्रपणे नक्की बोलू. प्रशांत, मी एवढंच म्हणेन शेवटी, माझे हं. वडील जे होते ते क्रिकेट खेळायचे एका अशा काळात जेव्हा काही हेल्मेट नव्हते. त्यांच्याकडे थायपॅड पण बरोबर नव्हते, रुमाल लावायचे थायवर.
आणि वेस्ट इंडिजचे तेव्हा खरे फास्ट बॉलर होते. हो, हो, ते हो. खेळू शकले तर आम्हाला काही कॅन्सर बिन्सर ते चालतं रे. लोकांमध्ये तो विश्वास असायला पाहिजे. पण कुठलीही परिस्थिती असो, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. काही बरं. परिस्थिती हो, आपण आगे बढ़ते रहेंगे. पण त्या काळात जे लोकांची जो परिश्रम त्यांनी केला, ज्यांच्या खरं. समोर काही म्हणजे एवढे मोठे चॅलेंजेस होते, माझं काहीच नाहीये. मला तेवढंच आहे की लोकांना ज्यांना कॅन्सर झालाय त्यांना मी पूर्णपणे सपोर्ट करीन. मी एक ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याबरोबर पण जोडलेलो आहे आता, कॅन बरं. सपोर्ट. आणि माझा माझा विचार आहे की आता झालं 60 वर्ष झाली, आता काय दुसरं करूया लोकांसाठी. सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेसाठी. तुम्ही वेळ काढलात आणि तुम्हाला उत्तम आरोग्याच्या आणि दीर्घायुष्याच्या पण आम्ही शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. बिहारची निवडणूक एका वेगळ्या अँगलनं तुम्ही समजावून सांगितलीत. प्रेक्षकांना पण तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.